मुकदमनी शिवम भाऊनी केला मॅटर तर सांगतो तुम्हाला पुढे. तर चला. तर नमस्कार भावांनो, मी रोहन पटरे. आजच्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. आपल्याला लावायची ती काकडीच्या आपण समजे कार्यकर्ते घेऊन वावरत आलो होतो. प्रत्येकाला काम दिलं होतं. मुकदम आपला नुसता मोका पाईप घेऊन पळत होता. यांना काय काम सांगितलं नाही, नीट काम केलं असं कधीच झालं नाही. बघा आता शिवम भाऊचं काय नियोजन. शिवम भाऊ त्याच्या घरच्यांनी सांगितलं होतं गुरांना पाणी पाजायला आणि हे इकडे बोंबलत आला होता. पण त्याची पण चूक नाहीये, कारण आपले कार्यकर्ते त्याला म्हणले 2 मिनिटात माघारी येऊ आणि 2 तास झाले गडी अजून घरीच नाही गेलं. शिवम भाऊ म्हणला होता मला काय कॅमेऱ्यात घेऊ नका, नाही तो कॅमेरा मी दातांचा चावीन. त्याच्यामुळे शिवम भाऊची आणि मुकदमची भांडणं झुकली होती. म्हणलं तुमची भांडणं राहू द्या बाजूला, आपलं घ्या काम करून आधी. 3 तासानंतर आपलं काम उरकलं. शिवम भाऊ असा पळाला होता घरी की नाद नाही करायचं. ते म्हणलं लय का पटक्याच घरी जावं लागेल, नाही तर म्हातारा लय आणीन मला. कार्यकर्ते म्हणले आपण बागेले करून मटण आणू. म्हणलं चालतंय. मग काय शिवम भाऊचा आनंद गागनात मावाना. त्याला म्हणलं तुझ्या वाटेल 150 रुपये आलं. मग काय 150 रुपये म्हणलं गडी म्हणले आम्ही जातो घरी भाकरी खातो. कार्यकर्त्यांना म्हणलं तुम्ही चला पुढे, आम्ही आलो तुमच्या मागे मागे. म्हणलं चला. कार्यकर्त्यांना पुढे घातलं ना, आम्ही आलो काकडे खायला, कारण काकडे गपचूप खावं लागत होते. यांना आणलं असतं त्यांनी गोण्या भरल्या असत्या. काकडे घेऊन आलो तेवढं ते कार्यकर्ता आला. मग काय ते पण वाटे घरी झाला आपल्या. त्यांना म्हणलं एकच का, कारण काकड्या लोकांचे आहे. म्हणलं लोक माणसाने बदलत लय हाणते आपल्याला. काकडे खाऊन झालं. मग काय आपण निघालो गर्दीशी. भेटू पुढल्या ब्लॉग मध्ये. धन्यवाद.